नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सुषमा आर्ट अँड क्रिएशनमध्ये। एका ताईंची कमेंट होती 28 साईज अस्तरचा ब्लाऊज दाखवा म्हणून। तर हा मी 28 साईजचा ब्लाऊज अस्तरचा कापलेला आहे। तर हे बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण अर्धा इंच जास्त ठेवलेलं आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी आपण तसं ठेवतो, म्हणजे कोणाचं शिलाईमध्ये जास्त कमी होतं, त्याच्यामुळे आपण थोडंसं अर्धा इंच जास्तच घेतलेलं आहे प्रत्येक भाग। गळापट्टी वगैरे सगळं आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया। आता आपण पहिल्यांदा गळ्याचं माप टाकून घेऊया। 2 इंचाची रुंदी घेतली आहे आणि पाठीमागचा गळा आहे आपला 9चा। खालच्या साईडने आपण 2.5 इंच घेणार आहोत आणि हे अशा बॉक्स तयार करून गोल आकार देऊन घेणार आहे। ह्या पाठीमागच्या भागाची आपण असा शिवणार आहोत की त्याला आपण कंबरपट्टी लावण्याची गरज पडत नाही। अगदी नवीन पद्धतीने आपण हा ब्लाऊज शिवणार आहोत। तर आपण आता हा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। बघा किती सुंदर असा गोल खोल गोल गळा आलेला आहे, यू गळा। आता मेन कापडावर आपण असं ठेवून अशा पिना लावून घ्यायच्या। नवीन शिकणाऱ्यांनी नेहमी अशा पिना लावून घ्यायच्या किंवा सरळ फेविकॉल असतो ना आपला, तो फेविकॉल असा कडेने लावायचा आणि चिकटवून घ्यायचं काप। तर या प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे असं पिना लावून घ्यायच्या आणि असा गळ्याच्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन असा गळा जोडून घ्यायचा आणि खाली कमरेच्या साईडने सुद्धा टिप मारून घ्यायची। अगदी कमी वेळात आपला ब्लाऊज शिवून होतो या पद्धतीने। आणि जास्तीचं कापड आपण कापून टाकणार आहोत। आता गळ्याचं कापड सुद्धा आपण असं कट करून घेणार आहोत। आणि गळ्याच्या भोवती पूर्ण नॉचेस लावून घ्यायचे। असे थोडं कट करायचं, अगदी शिलाईपर्यंत कट नाही करायचं। शिलाई थोडीशी राहील इथपर्यंत असे पूर्ण गळ्याला असे नॉचेस देऊन घ्यायचे। त्यामुळे काय होतं, आपला गळा अगदी व्यवस्थित बसतो, त्याला कुठं चुन्या वगैरे ओढल्यासारखा होत नाही। आता ह्या पिना काढून घेऊयात आणि आता हे मी दाखवते ना, या पद्धतीने असा ब्लाऊज आतल्या साईडनी फोल्ड करून काढून घ्यायचा। या पद्धतीने आपली शिलाई आतमध्ये निघून जाते आणि वरून फिनिशिंग सुद्धा खूप छान येते। आणि आता वरून हे असं बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित कापड करत करत पूर्ण आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे। अशी गळ्याच्या कडेने शिलाई मारून घ्यायची। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्या भोवती लेस लावली तरीही चालेल। आता यांना लेस नको होती त्याच्यामुळं मी नाही लावलेली। आणि कमरेच्या साईडलाही अशीच एक टिप मारून घ्यायची। अशा पद्धतीने शिवल्याने आपल्याला कंबरपट्टी लावण्याची झंझट राहत नाही। आणि कडेने पूर्ण ब्लाऊज असा शिवून घ्यायचा व्यवस्थित कापड घेऊन, म्हणजे आपला अस्तर आणि मेन कापड अजिबात हलत नाही। या पद्धतीने आपण सगळं शिवून घेतलेलं आहे आणि आता जास्तीचं सगळं आपण कापून टाकणार आहोत कापड। आता आपलं कापड अजिबात हलणार नाही। अगदी आपला गळा सुद्धा अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे। आता आपण पाठीमागचा डाच घेणार आहोत। तर त्यासाठी असं निम्म करायचं, आपण 1.5 इंचाचं मार्जिन सोडून द्यायचं आणि असं निम्म करून घ्यायचं। दोन्हीकडं पुढे मागे एक मार्क करून घ्यायचा आणि 4.5 इंचावर असा रेष ओढून घ्यायची आणि दुसरा भाग त्याच्यावर ठेवून असा हाताने छाप उठवायचा, त्याच्यामुळे दुसरीकडे पण ते तसंच उठतं व्यवस्थित। आणि डाच मारताना नेहमी अशी शिलाई मारून घ्यायची, त्यामुळे काय होतं, आपलं आतलं आणि बाहेरचं कापड अजिबात हलत नाही आणि डाच अगदी व्यवस्थित येतो। अर्धा इंचाचं मार्क करून आपण डाच शिवून घेणार आहोत। आता हे आपला डाच
पूर्ण शिवून झालेला आहे. आता आपला पाठीमागचा भाग तयार झाला आहे. आता आपण पुढच्या भागाचं स्टिचिंग करणार आहोत. तर ही आपली योकपट्टी आहे. अस्तर आणि मेन कापड हे आपण जॉईंट करून घेणार आहोत. या पद्धतीने असं जॉईंट करून घ्यायचं आणि जास्तीचं कापड कापून टाकायचं. अस्तरचा ब्लाऊज शिवायला अगदी सोपा आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. स्वतःच ब्लाऊज कापायचा आणि शिवायचा. आता ही योकपट्टी तयार आहे. आता कटोरी आपण या प्रकारे दोन्ही साईडच्या कटोऱ्या अशा ठेवून घ्यायच्या, नाहीतर एकाच साईडच्या दोन्ही पण होतील. त्याच्यामुळे आपण अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि अशा पिना लावायच्या आणि त्याच्या कडेने शिलाई मारून घ्यायची आणि बाकीचं कापड कापून टाकायचं. असं आपण सगळ्याच भागाचं करून घेणार आहोत. पिना लावायच्या आणि सर्व भागाच्या कडेने शिलाई मारून घेऊन जास्तीचं मार्जिन कापून टाकायचं आणि नेहमी अस्तर ज्या साईडने आहे त्या साईडने टिपा मारायच्या. आता ह्या दोन्ही कटोऱ्या आपल्या तयार झाल्यात. आता हा मधला भाग, हाही आपण दोन्ही भाग सेट करून घेणार आहोत आणि कडेने टिपा मारून घेणार आहोत. कुठं घोळ येणार नाही ह्याची काळजी घ्यायची. हाताने व्यवस्थित कापड सरकवून अगदी सावकाश शिवायचं, जास्त गडबड करायची नाही. सुरुवातीला शिवताना ब्लाऊज अजिबात घाबरायचं नाही, व्यवस्थित शिवायचा. तर या पद्धतीने आपण सर्व भाग शिवून घेतलेले आहेत. आता आपण हे जोडूयात एकमेकांना. आता कटोरीला आपण डाच घेणार आहोत. आपण कटोरीसाठी किती 1.25 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं. 1.25 इंच आडवं आणि उभं 2.5 इंच असा आपण हा कटोरीचा डाच घेणार आहोत आणि तो बाकीचं कापड आपण कट करून टाकायचं. कारण ते शिलाईमध्ये सापडलं की आपली कटोरी ओढल्यागत होते, म्हणून ते नेहमी कट करून टाकायचं. 1/2 इंचचं मार्जिन ठेवायचं आतमध्ये आणि बाकीचं कट करून टाकायचं. आणि कटोरी आणि मधला भाग या प्रकारे वरच्या बाजूने जोडून घ्यायचा. अजिबात कुठलाही भाग ओढायचा नाही, अगदी अलगद भाग जोडून घ्यायची. योकपट्टी ही अशी 1/2 इंच वरती सोडायची आणि या प्रकारे जोडून घ्यायची. जी टोकाची बाजू ती वरच्या साईडला सोडायची आणि ह्या प्रकारे जसं मी दुमडलंय त्या प्रकारे असं दुमडायचं आणि आतमध्ये कापड घालून ही वरून एक शिलाई मारून घ्यायची आणि हे कापड आतमधून बाहेर ओढून काढायचं आणि जास्त झालेलं कापून टाकायचं कापड. शिलाईमध्ये थोडंफार आपलं कापड हे होतंच, त्याच्यामुळं हे असंच जिथल्या तिथं थोडं थोडं आहे तेवढपर्यंतच कापून कट करून घ्यायचं. आता आपण लुकपट्टी बसवणार आहोत. 3.5 इंचाची आपण लुकपट्टी घेतली आहे. तिला डबल करून या पद्धतीने अशी उलट्या बाजूने जोडून घ्यायची आणि तिला नख फिरवून तिला सरळ बाजूला पलटी करून घ्यायची. ही या पद्धतीने अशी ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरनं एक कच्ची टीप मारून घ्यायची. त्यामुळे आपली पट्टी अजिबात हलत नाही
आता याच प्रकारे आपण दुसरा भागही तयार करून घेणार आहोत. आता यासाठी आपण हुकपट्टी आपण 1.5 इंचाची घेतलेली आहे. ही सरळ बाजूनी जोडायची असते. खालच्या साईडने अर्धा इंच दुमडून ती जोडून घ्यायची आणि नख मारून घ्यायचं आणि तिला एक दाब शिलाई मारून घ्यायची आणि उलट्या साईडला अर्धा इंच आतमध्ये दुमडून सेट करून घ्यायची. ही झाली आपली हुकपट्टी. आता आपले दोन्ही भाग एकसारखे झालेत का ते चेक करून घ्यायचे एकदा. गळ्याच्या बाजूने मुंड्याच्या बाजूने कुठं जास्त कमी कापड झाले असेल तर ते कट करून टाकायचं. थोडं थोडं अंतर राहिलं कापड राहिलं तरीही आपला ब्लाऊज चुकतो. त्यामुळे आपण थोड्या थोड्या वेळाने ब्लाऊज नेहमी चेक करत राहायचा कुठं कमी जास्त होतोय का. यामुळे आपला ब्लाऊज कुठे चुकत नाही. आता इथं आपण कमरेचा चौथा भाग आणि 1.5 इंच. आता हे आपलं एवढं जास्त येतंय. मग आता ते आपण कट करून टाकणार. पुढचा गळा आपला बरोबर 6चा आला. अशा तिरक्या पट्ट्या काढून घेणार आहोत आपण गळ्यासाठी. अशी तिरकी पट्टी एकमेकावर ठेवून जॉईंट करून घ्यायची आणि आता आपण गळा बसवून घेऊया. गोट मारताना अशी 1.25 इंचाची पट्टी काढून घ्यायची आणि गळा अजिबात ओढायचा नाही. पट्टी थोडीशी ओढून बसवायची. यामुळे काय होतं आपलं शोल्डरमधनं ब्लाऊज अजिबात उतरत नाही आणि अगदी फिटिंगला एकदम मस्त बसतो ब्लाऊज. या प्रकारे टिप मारून घ्यायची आणि उलट्या बाजूला ती पट्टी दुमडायची आणि त्याच्या किनाऱ्यावरनं एक टिप मारून घ्यायची. हे बघा दाखवल्याप्रमाणे अशी ती किनाऱ्यावरनं एक टिप मारून घ्यायची आणि आता तिला आतल्या साईडला तुम्हाला जेवढा गोट पातळ हवा आहे त्या प्रकारे आत दुमडून अगदी खाचेतून टिप मारत असा पातळ असा गोट मारून घ्यायचा. एका हाताने ओढायचा आणि एका हाताने असं बोटांनी गोट धरून ठेवायचा आणि हा असा हे बघा असा पातळ गोट मारून घ्यायचा. आता इथं लुक करून घेऊयात आपण. मार्किंग करून लुक करून घेऊयात मशीनवरच. मी शक्यतो मशीनवरच लुक करते. जर एखाद्या गिरायकाची असली डिमांड की हातावरची लुक करून द्या तरच करते, नाहीतर मी सगळ्या गिरायकांना मशीनवरचीच लुक करते. तर या प्रकारे लुक करून घेतलीत. आता दुसऱ्या भागाचाही गळ्याला गोट करून घेऊयात. या प्रकारे असा पट्टी ओढत थोडीशी ताणून धरायची आणि टिप मारायची. अगदी पातळ गोट मारला जातो या पद्धतीने आणि फिनिशिंग पण छान येते. आता आपण शोल्डर जोडून घेऊया दोन्हीचे. शोल्डरलाही आपण 2-2 टिपा मारून घेणार आहोत. तर गळ्याच्या बाजूने आणि मुंड्याच्या बाजूने आपलं अगदी सरळ येते का ते बघायचं आणि कुठं जास्त होत असेल तर ते कट करून टाकायचं. या प्रकारे पट्टी ठेवायची आणि असं चेक करायचं कुठं बाहेर जास्तीचं दिसतंय का. ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे
आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट होतो. इथं बघा माझं थोडंसं जास्त झालंय, आता मी ते कट करून टाकते. यामुळे आपला प्रोफेशनली ब्लाऊज छान होतो. आता आपण बाही जोडून घेऊया. बाहीला थोडंसं कापड कमी पडलंय मला, त्याच्यामुळे मी त्याला थोडा जॉईंट दिला. आता अस्तर आणि मेन कापड ठेवून एकावर एक ठेवायचं आणि हे अशा प्रकारे बाहीला टिप मारून घ्यायची. खालनं अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची. आता हे खालचं मार्जिन जास्तीचं कापून टाकायचं. दोन्ही साईडचं तसंच करायचं, कट करून टाकायचं. यामुळे आपलं फिनिशिंगला छान येतं. आणि आता अस्तरच्या साईडला आतलं टिप मारलेलं कापड ओढून अशी एक त्याच्यावरनं दाबटीप ओढ देऊन घ्यायची. या अशा टिपांमुळे काय होतं, आपला ब्लाऊज फिनिशिंगला अगदी छान दिसतो, अगदी प्रोफेशनली दिसतो. आणि असं दुमडून वरून एक टिप मारून घ्यायची. अगदी बघा अगदी सरळ झाली आहे. आणि आता आपण बाही आतल्या साईडने अशी जॉईंट करून घेणार आहे व्यवस्थित, अस्तर आणि मेन कापड. आणि जास्तीचं कापड आपण कट करून घेणार. बघा आता किती सुंदर बाही आपली तयार झाली अगदी. आता याच पद्धतीने आपण दुसरी ही बाही तयार करून घेऊया. ह्या ज्या मी सांगितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तुमचा ब्लाऊज अगदी प्रोफेशनली सुंदर असा दिसेल. थोडा वेळ लागेल पण अगदी व्यवस्थित होईल. आता आपण बाही बसवणार आहोत. बाही बसवताना जो आपण आतला आकार देतो बाहीला, ती पुढच्या साईडला आली पाहिजे. या पद्धतीने बाही बसवायची. आणि बाही बसवताना नेहमी मधूनच बाही बसवायची. या प्रकारे बाहीचा मध्य आणि शोल्डरचा आपला मध्य करायचा. आणि बाही अजिबात न ओढता अगदी व्यवस्थित हलक्या हाताने अगदी व्यवस्थित बसते बाही, अजिबात कमी पडत नाही. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन अशी ही बाही पूर्ण व्यवस्थित बसवून घ्यायची. अगदी हलक्या हाताने कापड जुळवत आपण ती बाही बसवून घेणार आहोत. आता बाही बसवून झाल्यावर सरळ बाजूनी अगदी पाव इंचाची टीप कडने अगदी मारून घ्यायची व्यवस्थित, दोन्ही बाजू जोडून बाहीपासून ते कमरेपर्यंत. आणि आता या प्रकारे ब्लाऊज उलटा करायचा, एक नख मारायचं व्यवस्थित आणि या प्रकारे अशी दुमडून पाव इंचच येईल अशी आणखीन एक टीप मारून घ्यायची. आणि बाहीच्या तिथल्या टिपा नेहमी वरती तोंड असेल अशा या बाजूनेच टिपा मारायच्या. त्याला बाही शिवताना सुद्धा आपण शिलाईची बाजू वरच्या साईडला राहील याची काळजी घ्यायची. तर टिपा बघा किती सुंदर आलेली आहे, एकदम सरळ रेषेत आलेली आहे. फिटिंगची रेषासुद्धा आपली अगदी सरळ आलेली आहे. आता आपण दुसरी बाही ही अशीच याच पद्धतीने बसवून घेऊया आणि फिटिंगची आतली आणि बाहेरची शिलाई मारून घेऊया. आणि ब्लाऊज शिवताना नेहमी थोड्या वेळाने चेक करत राहायचं, कुठं जास्त कमी कापड होतंय का, आणि लगेच ते कट करून टाकायचं. आता आपल्या फिटिंगची वेळ आली. आता आपण फिटिंग करताना काय करतो, अशी ही पूर्ण कंबर मोजून घ्यायची. तर इथं कंबर माझी 30 इंच भरली आहे आणि आपल्याला कंबर हवी आहे 25 इंच.
म्हणजे 5 इंच जास्त झाले. म्हणजे 5 इंचचे 4 भाग करायचे, म्हणजे आपल्याला किती येईल 1.25 इंच. तर आपल्याला 1.25 इंचावर एक मार्किंग करायचे. तर आपण दंडघेराचं माप टाकूया पहिल्यांदा. दंडघेर आपला आहे 4.5 इंचाचा. आता छाती आहे आपली 28 इंच, त्याचा चौथा भाग 7 इंच. मग इथं फुकाच्या साईडनी पूर्ण पट्टीवर माप ठेवून 7 इंचाचं माप घ्यायचं आणि तिथं मार्क करून घ्यायचं या पद्धतीने. आणि कमरेच्या साईडला आपण मागाशी जी 5 इंचाचं मार्किंग केलं होतं ते 1.25 इंच भरलं होतं, ते 1.25 इंचाचं खालच्या साईडला कमरेच्या साईडला फिटिंगच्या साईडला द्यायचं. आणि या प्रकारे या रेषा पहिल्यांदा जोडून घ्या. नवीन असणाऱ्यांनी अशा रेषा आखून घेतल्या तरी काही फरक पडत नाही. बघा आपली शिलाई कशी एका रेषेत आलेली आहे अगदी. आणि त्याच्यावरनं आता आपण शिलाई मारून घेऊया. शिलाई मारताना सुरुवातीला नेहमी डबल शिलाई ओव्हरलॉक करून घ्यायची या पद्धतीने. आणि खाली सुद्धा डबल लॉक करून घ्यायचं. आणि आता 1.25 इंचावर आतल्या साईडला टिपा मारून घ्यायच्या 2-3. म्हणजे ब्लाऊज आपल्याला कधी अवळ झाला तर आपल्याला एक टीप उसवून सैल करता यावं, यासाठी आपण 2-3 टिपा मारून घ्यायच्या. तर बघा माझं एक साईड तयार झाली आहे. किती सुंदर फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आली आहे आणि ब्लाऊज पण किती व्यवस्थित. शिलाई एका रेषेत आलेली आहे. आता आपण दुसरी साईडही अशीच तयार करून घेणार आहोत. लूक करतो त्या साईडने लूक पट्टी सोडून आपण छातीचं माप टाकायचं आहे. जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो. तुम्ही शिवून मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.